खरं तर सामना सुरू होतो 5 षटकांची लढत. हरिओम शहापूर आणि त्यांच्या विरुद्ध भार्गव 11 या दोन टीमच्या दरम्यान हे मॅच. टॉस जिंकला भार्गव 11 शहापूर संघाच्या कर्णधार मयूर धुळेकर यांनी क्षेत्ररक्षणाचा निर्णय स्वीकारला आणि फलंदाजीसाठी दाखल झालेत मैदानाकडे. बॅट्समन कल्पेश जाधव ऑन नॉन स्ट्रायकिंग एंड आणि स्ट्रायकिंग एंडमध्ये बॅट्समन सज्ज झाला तो म्हणजे हरिओम या टीम करता सलाम शेख. ही सलामीची जोडी मैदानाकडे दाखल झाली आहे. दोन्ही अटॅकिंग बॅट्समन आहेत. आक्रमकतेचं माहेरघर म्हणजे बॅट्समन कल्पेश जाधव ऑन नॉन स्ट्रायकिंग एंड. पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन बॉलर तयार. पहिलाच बॉल लोगो फुल टॉस. विषयमध्ये फटका एक्झिक्यूट गेला. सॉफ्ट फाडणं दिशा देत असताना विवेक आहेत बॉलिंग ट्रॅकवरती तोपर्यंत मिळतीये ती एकदा बॅट्समन सलाम शेखला. एका रनने या मॅचमध्ये खातं खुलं झालंय बॅटिंग करणाऱ्या हरिओम शहापूर या संघाचं. स्ट्रायकिंग एंडवरती आता खेळण्यासाठी सज्ज झाला बॅट्समन कल्पेश जाधव. टेनिस क्रिकेट विश्वातील एक दादा फलंदाज. लोगो फुल टॉस बॉल कल्पेश साठी. ओव्हर द इनफील्ड स्किलिंग शॉट टेकिंग गॅप्स. फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट. बॉल जस्ट रेसिंग थ्रू एक्स्ट्रा कव्हर्स बाउंड्री रोप. ओनली लुक ऑफ ड्राईव्ह. दिस इज अ 4. या 4 धावा कल्पेश जाधव याच्या बॅटमधून. लवली लुकिंग ऑफ ड्राईव्ह. लोगो फुल टॉस बॉल होता आणि त्याला कन्वर्ट करत असताना ड्राईव्ह केला. हा चौकार ते ठोकला कल्पेश जाधवनं 4 धावेच्या साथीने. त्याचं खातं या मॅचमध्ये खुलं झालंय. टीमची टोटल आहे 5. बॅकफुटवरती थांबून स्लॅश करण्याचा प्रयत्न. फटका फसलाय बॉल वेट. स्वीपर बॅकवर्ड पॉइंटला फिल्डर बॉलच्या खाली पोहोचलाय. कल्पेश जाधव बॅक टू द पवेलियन. मोठा अडसर दूर करत असताना विवेक फलंदाज बाद. हरिओम स्पोर्ट्स शहापूर टीमला पोहोचलाय. हा पहिला धक्का. न्यू बॅट्समन महेश मैदानाकडे दाखल होतो. बॅटिंग करण्यासाठी कल्पेश जाधवनं पहिल्याच बॉलवरती चौकार लगावला होता. नावाला साजेची सुरुवात मिळाली होती पण यावेळेला मात्र त्याचा प्रयत्न फसला. अगदी बॅकवर्ड पॉइंटचा फिल्डर बॉलच्या खाली पोहोचला आणि हा सोपा झेल तिथे कैद करत असताना विवेक यांच्या खात्यामध्ये ही पहिली सफलता. 5 या आकड्यावरती या पहिला धक्का बॅटिंग करत असताना टीम हरिओम स्पोर्ट्स शहापूर या संघाला. कल्पेश जाधव बॅक टू द पवेलियन. पहिला मोठा अडसर दूर करत असताना बॉलर विवेक. न्यू बॅट्समन न्यू कॅन्डिडेट एंटर इन टू द ग्राउंड अँड बॅटिंग ऑर्डर नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती खेळपट्टीकडे दाखल झालेत. टीमचा डाव सावरण्याकरता बॅट्समन महेश. सलाम शेख आहेत सध्या स्थितीला स्ट्रायकिंग एंडवरती. धावसंख्या दाखल करते आहे 5. शिवप्रेमी मुरबाड आणि एनपी स्पोर्ट्स शहापूर दोन्ही टीमच्या कॅप्टनला रिक्वेस्ट आहे. यानंतर आपण नाणेफेकी करता. या फुल टॉस होता. हा बॉलिंग करत असताना ड्राईव्ह केलं त्या ठिकाणी. फिल्डर पोहोचला बॉलवरती. इनफिल्डमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण मिळेल ते एकदा बॅट्समन सलाम शेखला. या सिंगल रनच्या साथीनं बॅटिंग करत असताना हरिओम स्पोर्ट्स शहापूर टीमचं धावफलक जाऊन पोहोचलाय. ते सध्याच्या घडीला 6 या आकड्यावरती. 6 रन ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट आणि स्ट्रायकिंग एरियावरती सध्याच्या घडीला सामोरं जाईल बॅट्समन महेश. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. आउटसाइड एज घेतली गेली. त्यानंतर थर्ड मॅनच्या फिल्डरच्या अगदी समोर ग्राउंडिंग झाला हा बॉल. स्ट्रोक थोडा हवेत होता पण फिल्डर पासून दूर खेळले त्या ठिकाणी महेश आणि ही एक धाव इथे कंप्लीट करत असताना आपल्या टीम करता सिंगल नंतर टीमची धावसंख्या पुढे पोहोचली. 7 रन आहेत स्कोरबोर्डवर. कल्पेश जाधव बाद झाले आणि त्यानंतर 2 बॅट्समन सध्याच्या घडीला सिंगल डबल रन
टीमचं फलक पार्टनरशिप बिल्डअप करत असताना फुलटॉस होतो. ऑफ ड्राईव्ह इथे केला. मिड ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हरच्या अगदी मधोमध सुईमधून जितक्या सहजतेनं धागा काढावा तितक्या सहजतेनं 2 क्षेत्ररक्षकांच्या मधोमध हा बॉल काढलाय सलाम शेखनं. ऑफ ड्राईव्ह अतिशय देखणी होती. बॉल सीमारेषा पार. हा चौकार. फोर्सिंग स्ट्रोक बाय सलाम शेख. या 4 धावा शेवटच्या बॉलवरती शेवटच्या चेंडूवरती हा चौकार त्यानं ठोकलाय विवेकच्या विरुद्ध. पॉवर प्लेचं पहिलं षटक इथे समाप्त झाले. हरिओम स्पोर्ट्स शहापूर संघ बॅटिंग करत असताना आतापर्यंत जाऊन पोहोचल्या पहिल्या ओव्हरच्या अखेरीस 11 या धावसंख्येवरती. 1 विकेट त्याने गमावली आहे. सलाम शेख आणि त्यांच्या साथीनं बॅटिंग करण्याकरता महेश सध्याच्या घडीला मैदानामध्ये पार्टनरशिप बिल्डअप करत असताना 5 या धावसंख्येवरती पहिला धक्का पोहोचला होता. त्यानंतर 6 धावा आतापर्यंत दोन्ही फलंदाजांनी एकवटल्या 3 बॉलमध्ये. छोटं टार्गेट सेट करून त्या उद्देशानं तुम्हाला पुढे मार्गक्रमण करावं लागेल. तेव्हा मोठं टार्गेट मॅरेथॉन टोटल तुम्ही स्कोरबोर्डवरती लावू शकता आणि प्रतिस्पर्धी संघाला डॉमिनेट करू शकता. तो प्रयत्न तर पहिल्या ओव्हरमध्ये झाला. विकेट गमवल्यानंतर देखील 11 रन आहेत. स्टार्ट इथे दर्जेदार मिळाला आहे. बॅटिंग करत असताना टीम हरिओम स्पोर्ट्स शहापूर या संघाला हे दुसरं षटक टाकण्यासाठी होते बॉलर अक्षय देशमुख. नाव कम्स इन टू दी अटॅक. मॅन फ्रॉम कानोर जे कानोर गावाला बिलॉंग करत असतात. भार्गव 11 साजई आणि त्यांच्या विरुद्ध हरिओम शहापूर या 2 टीमच्या दरम्यान ही मॅच. अक्षय येत आहेत सेकंड ओव्हर मॅनेटरी पॉवर प्ले P2चं हे दुसरं षटक टाकण्यासाठी. हायवे इनकडून स्ट्रायकिंग गेअरमध्ये सामोरे जाईल बॅट्समन महेश आणि नॉन स्ट्रायकिंग गेअरमध्ये आहेत बॅट्समन सलाम शेख. 11 धावा आहेत स्कोरबोर्डवरती. ओव्हर द विकेट ना अक्षय. पहिलाच बॉल अक्षयचा अतिशय सुंदर टप्पा, दर्जेदार वेग आणि तितकी जबरदस्त गती. शाहरुखानने चित केलं, डॉमिनेट केलं, नामोहरण केलं. स्ट्रायकिंग एंडमध्ये बॅट्समन महेशला वाईड यॉर्कर चेंडू आणि या बॉलवरती प्रत्युत्तर नेवतं. बॉल सरले तो विकेट किपरच्या हातामध्ये हा डॉट बॉल. वेग भन्नाट आहे अक्षय यांच्याकडे आणि वेगाबरोबर टप्प्यानं आता ते गोलंदाजी करत असताना या षटकामध्ये फुलटॉस होता. ऑफ्टीकडे शेवल होऊन फटका सजवला. मिड ऑफच्या दरम्यान फिल्डर पोहोचला बॉलवरती. तोपर्यंत अंकित होती ती अतिशय सहजतेनं ही एकदा सिंगल रन नंतर टीमचा धावफलक पुढे पोहोचत असताना 1 धावेच्या बढतरीनं टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पोहोचली. आतापर्यंत बॅटिंग करत असताना ती 12 या धावसंख्येवरती. 12 रन ऑन द बोर्ड. स्ट्रायकिंग वरती आहेत सलाम शेख. फुलटॉस होता. गॅपमध्ये ढकलला. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहे डीपमध्ये. चांगली फिल्डिंग झाली पहिल्याच टीममध्ये. बॉलला तिथे अडवलंय. कॅप्टन होते भार्गव 11 साजई टीमचे मयूर दिवेकर. त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतं. तोपर्यंत आणखीन ही एकदा वाढ होईल. बॅटिंग करत असताना टीम हरिओम स्पोर्ट्स शहापूर संघाच्या खात्यामध्ये आणि टीमचा धावफलक या सिंगल नंतर पोहोचले ते 13 या धावसंख्येवरती. 13 रन ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. षटक क्रमांक 2 मैदानामध्ये मार्गस्थ आहे अक्षय देशमुखचं. बॅकफुट येऊन पूल करण्याचा प्रयत्न. यावेळेला गती थोडी कमी केली. फिंगर मोड केले होते या बॉलवरती. बोटं विखुरली होती आणि ही लाईन देखील हिट करता आली नाही आहे. स्ट्रायकिंग एंड होते बॅट्समन महेशला. ॲज अ बॉलर जेव्हा पॉवर प्लेमध्ये तुम्ही गोलंदाजी करत असता तेव्हा तुमच्याकडे व्हेरायशन असणं, व्हेरिएटी असणं गरजेचं असतं आणि वैविध्यपूर्ण गोलंदाजी करत असताना या मॅचमध्ये सद्यस्थितीला बॉलर अक्षय देशमुख. स्टील 2 टू गो. या वेळेला अतिरिक्त दिशा खराब आहे. अंपायर सिग्नल गाईडलाईनच्या बाहेर बॉल ट्रॅव्हल होतं. वाईट बॉलचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचला. एक एक्स्ट्रा रन बहाल करत असताना बॉलर अक्षय देशमुख टीमचा धावफलक आहे एक्स्ट्रा रनच्या साथीनं स्कोरबोर्डवरती पुढे पोहोचेल. ते म्हणजे 14 रन ऑन द बोर्ड. 14 या धावसंख्येवरती. शिवप्रेमी मुरबाड संघ कर्णधार आणि त्याचबरोबर NP स्पोर्ट्स शहापूर संघ कर्णधार. द्वितीय फेरीचा पहिला सामना 4 ओव्हरची मॅच. दोन्ही टीमच्या कॅप्टनला रिक्वेस्ट आहे नाणेफेकी करता यायचं आहे. स्लाइस केला 20 मध्ये अनऑर्थोडॉक्स षटका.
मिडऑफच्या दरम्यान फिल्डर पोहोचला बॉलवरती. एकाच ॲक्शनमध्ये त्यांना बॉलला अडवलं देखील. तोपर्यंत आणखीन एकदा वाढ होईल. बॅटिंग करत असताना टीम हरिओम शहापूर संघाच्या अकाउंटमध्ये आणि टीमचा धावफलक या सिंगल रन नंतर स्कोरबोर्डवरती जाऊन पोहोचला होता. आतापर्यंत 15 या धावसंख्येवरती. 15 रन ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट, स्टील 1 to go. षटक क्रमांक दुसऱ्या मैदानामध्ये मार्गस्थ आहे. एक बॉल अजूनही शिल्लक. मनोजी देसले यांचं आगमन झालं. विनंती आहे व्यासपीठावरती स्थान बनवायचं. फुल लेन डिलिव्हरी ऑन ड्राईव्ह करत असताना मिडॉनच्या दरम्यान एक धाव तिथे कंप्लीट केली गेली. अंपायर सिग्नल सेकंड इज कंप्लीट. मॅन्डेटरी पॉवर प्ले ज्या 2 षटकांचा गेले ते समाप्त झालं. पहिल्या षटकामध्ये 11 धावा होत्या. त्यानंतर हे षटक बॅलन्स राहिलं. अक्षय देशमुखचा आणि 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती बॅटिंग करणाऱ्या टीमची टोटल तुम्ही पाहताय ते म्हणजेच एकापैकीच्या नुकसानामध्ये 8.00 धाव्याच्या धावगतीनं अंकित झाली आहे. एकूण 16 धावा. खूपच रोमांचकारी असा सामना. एक चेंडू स्कोरबोर्डवरती बॅटिंग करत असताना टीम हरिओम स्पोर्ट्स शहापूर या संघाचे बाद झालेला फलंदाज आहे कल्पेश जाधव. त्यानंतर महेश थोडेसे स्ट्रगल करतायत. तिसरं षटक टाकण्यासाठी येत आहेत करण दुले, मॅन फ्रॉम जोवेली. त्यांच्याकडे व्यावसायिक क्रिकेटचा भरपूर मोठा अनुभव आहे. डावखुरी आदाचा हा ऑलराऊंडर प्लेअर आज रिप्रेझेंट करतोय भार्गव 11 साजे या संघाला. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघामध्ये तुम्हाला बदलापूर विभागातील खेळाडू हे नाश्त्यांमध्ये पाहायला मिळतील. तर बॅटिंग करणाऱ्या संघामध्ये शहापूर विभागातील खेळाडूंचा भरणा तुम्हाला पाहायला मिळतो. हे चांगला बॅटल, चांगला कॉन्टेस्ट, चांगला सामना प्रेक्षकांना पाहता येईल. कारण दोन्ही टीमकडे क्षमता आहे आणि त्या क्षमतेला गुणवत्तेला न्याय द्यावा लागेल. बॅट्समन सलाम शेखला. तिसरं षटक राऊंड विकेट करण दुले. राऊंड विकेटनं करण दुलेचा पहिलाच बॉल एक्स्ट्रा बाउन्स घेत असताना सरळ निघून चालला. बॅट्समन सलाम शेखला बीट करून विकेट किपरच्या हातामध्ये हाय तो डॉट बॉल. टप्पा जबरदस्त आहे करण दुलेकडे. आग्रेशन दाखवत असताना गोलंदाजीचं अधिक वेगानं अधिक उत्साहानं गोलंदाजी करण्याचा प्रयत्न आणि पहिल्याच बॉलवरती त्याला यश देखील आलंय. हाय तो डॉट बॉल. टीमची धावसंख्या स्थिर, रन आहेत 16. यावेळेला लॉफ केला विषेप मध्ये, फिल्डर जज करतोय आणि सोपा झेल तिथे टिपला गेलाय. फलंदाज बाद. सलाम शेख बॅक टू द पॅव्हिलियन. हरिओम स्पोर्ट शहापूर टीमला पोहोचला. हा दुसरा धक्का. सोळा या धावसंख्येवरती हा दुसरा धक्का पोहोचला. स्टार्टिंग एअरवरती आहेत महेश. राऊंड विकेटनं बाफुटून येऊन हुक केलाय, थांबून केले. धावेचा प्रवास साथ देत होता उजव्या हाताच्या फलंदाजा करता आणि बॉल पाठवून दिलाय स्कोर लेग आणि मिड विकेटच्या अगदी मधोमध. फ्लॅटेड स्ट्रोक, सुपर फ्लॅट स्ट्रोक, षटकार. बावीस धावा आहेत धावफलकावरती. मोठा ब्लास्ट इथे करत असताना
बॅट्समन महेश या बॉलवरती मात्र हात खुले करण्याची संधी होती आणि त्या संधीचं सोनं देखील त्याच्या वतीनं केलं गेलं. हा षटकार त्यानं ठोकलाय केडी करण धुलेच्या विरुद्ध. टीमची टोटल इन डबल डिजिट डबल फिगर तुम्हाला स्कोरकार्डवरती पाहायला मिळते. रन झालेले आहेत 22 रन ऑन द बोर्ड. रन आहेत स्कोरबोर्डवरती. यानंतर होणाऱ्या द्वितीय फेरीचा पहिला सामना शिवप्रेमी मुरबाड आणि त्यांच्या विरुद्ध NP स्पोर्ट शहापूर. दोन्ही टीमच्या कॅप्टनला रिक्वेस्ट आहे आपण टॉस करता रिपोर्टिंग करायचं. बाफोरचा देऊन हू केला, लिडिंग एज घेतली गेली. फायनलचा फिल्डर बॉलच्या पाठीमागे, आउटफील्ड फास्ट, मोठी चेस आणि शेवटच्या क्षणाला बॉल निघून चालला लॉंग लेग सीमारेषा पार. हा चौकार. प्रदान करून देत असताना वेगानं धावसंख्या एकवटत असताना गिअर चेंज करून तो टॉप गिअरवरती बॅटिंग करतो. टीमची टोटल या चौकारानंतर सद्यस्थितीला स्कोरबोर्डवरती पुढे पोहोचत असताना 26 ऑन द बोर्ड. 26 धावा आहेत धावफलकावरती. ऑन द राईज आणखीन एक सुपर स्ट्रोक. फिल्डर जज करतो डीप मध्ये आणि लास्ट मोमेंटला पाहिला तर त्याचे प्रयत्न मात्र ते शर्थीचे राहिले होते पण हाताला घासून बॉल निघून चाललाय लॉंग ऑफ सीमारेषा पार. मिसफिल्डचा येतो हा चौकार. सर्वांचा अटॅकिंग बाउंड्रीज बाय महेश. आक्रमकता तो धारण करत असताना थोडा स्लो खेळला होता या अगोदर बट त्यानंतर त्यानं स्वतःला सावरलं. टी फॉर टेम्परामेंट. संयम किती महत्वाचा असतो आणि तो संयम साधत असताना आता त्यानं करण धुलेला टार्गेट केले. रन झालेले आहेत 30. राऊंड विकेटनं यावेळेला फटका बसलाय बॉल वेज. फायलेगला फिल्डर बॉलच्या खाली पोहोचलाय. महेश नावाचं वादळ ज्या मैदानामध्ये घोंगावत होतं त्या वादळाला आता शांत करत असताना करण धुले फलंदाज बाद. तिसऱ्या ओव्हरचा खेळले गेले ते समाप्त झालाय आणि 3 षटकांच्या अखेरीस बॅटिंग करणाऱ्या हरिओम स्पोर्ट शहापूर टीमची धावसंख्या धावफलकावरती एकूण अंकित झाली आहे ती म्हणजे 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये 30 धावा. षटकांच्या अखेरीस 30 धावा आहेत धावफलकावरती. 30 ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट आफ्टर 3 ओव्हर्स. NP स्पोर्ट शहापूर टीम कॅप्टन आणि त्याचबरोबर शिवप्रेमी मुरबाड टीम कॅप्टन दोन्ही संघाच्या संघनायकांना सूचना आहे आपण नाणेफेकी करता टॉस का बॉक्स कक्षामध्ये रिपोर्टिंग करायचं. बॉलर तयार मयूर. पूर्वी विकेटनं पहिलाच बॉल दर्जेदार टप्पा. गती भन्नाट होती अगदी गुडलीत वरून थोडासा खाली राहत असताना स्किट होत असताना हा बॉल निघून येतो. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल स्पेलला सुरुवात करत असताना मयूर दिवेकर आणि त्याच्या विरुद्ध खेळतोय स्ट्रायकिंग एरियामध्ये बॅट्समन मयूर दिनकर. 2 एम फॅक्टर सध्याच्या घडीला मैदानामध्ये. या बॉलला शॉर्ट बॉल विषेप मध्ये ऑन द राईज फटका खेळण्याचा प्रयत्न. मिस्ट्रायमिंग स्ट्रोक. अक्षय देशमुख बॉलच्या खाली. जजमेंट चांगलं राहिलंय आणि आता फलंदाज होईल बाद. मयूर दिनकर बाग टू द पवेलियन. हरिओम स्पोर्ट शहापूर टीमला पोहोचतोय हा 4था धक्का.
स्पोर्ट शहापूर या टीमला न्यू बॅट्समन न्यू कॅन्डिडेट मैदानाकडे दाखल झाले. त्यात बॅटिंग नंबर 6 6व्या नंबरवरती मैदानाकडे दाखल झालेत बॅटिंग करता बॅट्समन दीपक. पुढे सरकून फटका खेळण्याचा प्रयत्न मिस्टामिंग मिडोच्या दरम्यान फिल्डर नाहीये. एक रन तिथे कंप्लीट. दुसऱ्या रनचा कॉल नॉन स्ट्राइक गेटवरती थ्रो तिथे देण्यामध्ये मात्र थोडासा अपयशी ठरला क्षेत्ररक्षक आणि तोपर्यंत 2 धावा अगदी सहजरित्या कंप्लीट. डबल नंतर टीमची टोटल 32 32 रन आहेत स्कोरबोर्ड वरती. दीपक यांच्या बॅटमधून या 2 धावा. आतापर्यंत चांगला षटक हाताळत असताना मयूर दिवेकर कॅप्टनची भूमिका ते अदा करतायत. ओव्हर दी विकेटनं या वेळेला फटका फसलाय. फिल्डर डीप मधून पुढे सरकला होता शॉट मिडॉनच्या दरम्यान, पण या वेळेला देखील आउट ऑफ हिट्स रिच त्याच्या आवाक्याच्या बाहेर बॉलची ग्राउंडिंग होतीये आणि तोपर्यंत या देखील अगदी सहज 2 धावा कंप्लीट करत असताना दोन्ही बॅट्समन डबल्स रन्स कपल्स रन सध्याच्या घडीला ऍड होतील. बॅटिंग करत असताना टीम हरिओम स्पोर्ट शहापूर संघाच्या खात्यामध्ये टीमचा धावफलक पोहोचला या 2 धावाच्या साथीने 34 या धावसंख्येवरती. बॅकफुट देऊन पूल करण्याचा प्रयत्न. गुड लेन डिलिव्हरी. पुढे सरकून फटका खेळायचा होता. फ्रंट लेग पुढे सरसवत असताना एक्झिक्यूट करायचा होता हा स्ट्रोक, बट हा अटेम्प्ट देखील इथे फसला. बॅट्समन आकाशचा हा तो डॉट बॉल. टीमची टोटल स्थिर आहे. रन झालेले आहेत 34. बॅकफुटत येऊन या वेळेला शॉर्ट टर्म पुलचा फटका. गॅप शॉट सिलेक्शन. खाली क्षेत्र निवडला आणि त्यानंतर बॉल सरळ निघून झाला वेगानं मिडविकेट सीमारेषेच्या बाहेर. हा चौकार. प्रेक्षक वर्गाला एक सूचना आहे, तर पडदा आपण सोडायचा. समोरचे प्रेक्षक पडदा सोडायचा आपण आणि पडद्याच्या बाहेर बसायचं आहे. या आयोजकांच्या वतीनं सूचना येते आणि त्या सूचनेचं पालन करायचं. यस, धन्यवाद. सर्वच प्रेक्षक वर्गाला सूचना आहे, कृपया आपण साईड स्क्रीन आणि त्याचबरोबर पडद्याच्या आत बसू नका. भरपूर मोठं मैदान आहे, सुसज्ज असं क्रीडांगण आहे, त्यामुळे आपण जितकं जास्त सहकार्य आयोजकांना करता येईल तितकं सहकार्य करा. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. रन झालेले आहेत 38 धावा. चौथं षटक हाताला मयूर दिवेकरनं 8 रन त्यानं खर्च केला. 1 विकेट त्याच्या खात्यामध्ये. हे अंतिम अखेरचा आणि निर्णायक षटक सेकंड स्पेलमध्ये येतात. बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर अक्षय. स्ट्रायकिंग एंडवरती आहेत बॅट्समन दीपक आणि नॉन स्ट्रायकिंग एंडवरती आहेत बॅट्समन आकाश. 38 धावा आहेत धावफलकावरती. पहिल्या सत्राचं अखेरचं अंतिम निर्णायक आणि 5वं षटक टाकण्याकरता सेकंड स्पेलमध्ये येत आहेत अक्षय देशमुख. उजव्या हाताचा आहे एक वेगवान गोलंदाज ज्याने रिप्रेझेंट केलं होतं TTPL ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीगमध्ये. मॅग्निफिसंट नवी मुंबई या टीमला आणि चांगला परफॉर्मन्स त्या स्पर्धेमध्ये त्याचा राहिला होता. रन झालेले आहेत 38. स्ट्रायकिंग एंडमध्ये सामोरं जातील दीपक. ओव्हर दी विकेटनं अक्षय. ओव्हर दी विकेटनं पहिलाच बॉल अक्षयचा इनसाइड आउट फटका खेळून काढण्याचा प्रयत्न चांगला राहिला त्या ठिकाणी एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्ररक्षकाचा आणि तोपर्यंत 3ऱ्या धावेचा प्रयत्न यावेळेला राहिला सक्सेसफुली. बॉल थोडासा बाजून गेला अक्षय देशमुख यांचा आणि त्याचा फायदा घेत असताना संघ हरिओम स्पोर्ट शहापूर 3 धावेनं टीमची टोटल स्कोर कार्डवरती पुढे पोहोचते. धावफलकावरती एकूण धावा व 3 धावेच्या साथीनं अंकित होत आहे, त्या म्हणजेच 41. 41 धावा आहेत स्कोरबोर्डवरती. रन ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 4 विकेट. 41 धावा धावफलकावरती 4 विकेटच्या नुकसानामध्ये. फुल टॉस बॉल होता. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहेत बट थ्रो थोडा उशिराने दिला आणि तोपर्यंत 1 धाव ते कंप्लीट करत असताना बॅट्समन आकाश टीमची धावसंख्या सिंगल नंतर स्कोरबोर्डवरती पुढे सरकते. रन झालेले आहेत 42. 42 धावा आहेत धावफलकावरती. षटक क्रमांक 5वं सध्याच्या घडीला मैदानामध्ये मार्गस्थ आहे अक्षय देशमुखचं. सेकंड स्पेलमध्ये देखील तो चांगली बॉलिंग करत असताना टीम भार्गव 11 साजई या संघाकरता.
यावेळेला फुल टॉस बॉल गॅपमध्ये ढकललाय. एक्स्ट्रा कव्हरच्या दरम्यान डीपमधून फिल्डर पोहोचलाय. चांगली क्षेत्ररक्षणाची कसरत इथे झाली आहे. तिसऱ्या रनसाठी मी यावेळेला आणि तिसरी रन इथे वेगानं कंप्लीट. चौथ्या धावेसाठी निघाले दीपक आणि 4 धावा या बॉलवरती कंप्लीट. व्हॉट अ रनिंग बिटवीन द विकेट. एक्सटेन्शनल केलं दोन्ही फलंदाजांनी. 4 धावा इथं वेगानं कंप्लीट होत आहेत. 4 धावा ऍड होतील. या मैदानावरती आउटफील्डला फास्ट आहे त्यामुळे 4 धावा जितक्या सहजतेनं तुम्ही कंप्लीट करू शकता तितक्या सहजतेनं होणार नाही आहेत. बट फायनली तरी देखील 4 धावा इथे कंप्लीट करत असताना कॉलिंग चांगलं होतं दोन्ही बॅट्समनच्या दरम्यान. संपर्क दांडगा होता आणि या 4 धावा इथे कंप्लीट करत असताना 4 धावेने टीमची धावसंख्या पुढे पोहोचत असताना 46 रन आहेत स्कोरबोर्डवरती. स्ट्रायकिंग एंडवरती सामोरे जातील बॅट्समन दीपक. बॅकफूट होती येऊन स्क्वेअर करण्याचा प्रयत्न. बॉल हवेत फिल्डर बॉलच्या खाली आणि तिथे कॅच ड्रॉप. सेकंड रनचा अटेम्प्ट. सेकंड रन देखील इथे वेगानं कंप्लीट. तिसऱ्या धावेसाठी निघालेत आकाश आणि या वेळेला देखील 3 धावा कंप्लीट. लॅझी क्रिकेट इन टू द इनफिल्ड. मैदानामध्ये क्षेत्ररक्षकाने मात्र नाखुश केलंय, नाराज केलंय ते म्हणजेच भार्गव 11 साधे या संघाला. अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट. चित्त्याची चपले, वाऱ्याची गती आणि हरणाचा वेग दोनही फलंदाजांच्या पायामध्ये आणि बॉडी लाईनमध्ये. आणि या 3 धावा इथे सहजरित्या कंप्लीट करत असताना स्टील 2 टू गो. 2 बॉल अजूनही शिल्लक. टीमची धावसंख्या झालेली आहे 49. 49 रन आहेत स्कोरबोर्डवरती. गोलंदाजाला क्षेत्ररक्षकांचं समर्थन पाठबळ इथे मिळत नाहीये. यावेळेला वाईड यॉर्कर बॉल. फलंदाजाकडे प्रत्युत्तर नाहीये. क्रिकेटचं क्षेपणास्त्र वापरलं. अगदी ऑफ स्टिकर आहे त्याचबरोबर गाईडलाईनच्या मधोमध ड्रिलिंग करत असताना या बॉलची इम्पॅक्ट पिचिंग करत असताना अक्षय देशमुख हा आहे तो डॉट बॉल. गोलंदाजी तर चांगली राहिली ओव्हरमध्ये. मोठे स्ट्रोक त्यांना मारू दिलेले नाही आहेत. बट रनिंग बिटवीन द विकेटनं 5 बॉलमध्ये आतापर्यंत एकूण 11 रन खर्च करत असताना अक्षय रन झालेले आहेत 49. 49 ऑन द बोर्ड. स्टील 1 टू गो. पहिल्या सत्राचा अखेरचा चेंडू. शेवटचा बॉल शॉर्ट ऑफ गुड लेंथ वेगवान बाउन्स आणि त्यानंतर बॉल सरळ ट्रॅव्हल होत असताना विकेट किपरच्या हातामध्ये हाय तो डॉट बॉल. निर्धाव चेंडूची समाप्ती झाली. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचलाय. 5 ओव्हरचं अखेरचं हे पहिलं सत्र इथे समाप्त झालंय आणि 5 ओव्हरचं सत्र समाप्त झाल्यानंतर एकूण धावसंख्या धावफलकावरती अंकित झाली आहे ती म्हणजेच बॅटिंग करणाऱ्या हरिओम स्पोर्ट्स शहापूर या टीमची 49 रन. तर पंचांचा सध्याच्या घडीला टेक्निकल कमिटीकडे रेफरल आला तो म्हणजेच बॉलची हाईट चेक करण्याकरता. 4 ओव्हर 5 बॉलचे अंती रन झालेले आहेत 49. याच दरम्यान आपण यापुढील सामन्याचा नाणेफेकीचा काउल करूयात. मनोजजी देसले साहेबांना विनंती आहे आपल्या शुभ हस्ते नाणेफेकी करायची आहे. शिवप्रेमी मुरबाड आणि त्यांच्या विरुद्ध NP स्पोर्ट्स शहापूर या 2 टीमच्या दरम्यान ही नाणेफेकी असेल. दोन्ही टीमच्या कॅप्टनला रिक्वेस्ट करेल आपण यायचं.
पंचांना जर निर्णय डाऊटफुल वाटला तरच थर्ड अंपायर अर्थातच टेक्निकल कमिटीकडे पण रेफरल केला जाईल आणि तेच सातत्यानं आम्ही पहिल्या दिवसापासून सूचना करत आहोत. अखेर हा वाईट बॉल आहे, तर एकदा बॅट होईल बॅटिंग करणारी टीम हरिओम शहापूर या संघाच्या खात्यामध्ये. टीमचा धावफलक पुढे जाऊन पोहोचेल ते या वाईट बॉलच्या साथीनं 50 कंप्लीट. 50 धावा आहे स्कोरबोर्ड वरती. अंपायर रिव्ह्यू अवेलेबल आहे लो सर. मेन अंपायरने ओव्हर डिक्लेअर केली होती आणि स्कोरलेग अंपायरने व्हाईट बॉल दिला होता. त्यानंतर दोन्ही पंचांनी संपर्क साधला आमच्या टेक्निकल कमिटीशी अँड फायनली स्कोरलेग अंपायरचा जो डिसिजन होता तो आता इथे मात्र ग्राह्य धरला जातो. धावा झालेल्या आहेत 50. एक बॉल शिल्लक आहे. खेळाडू कक्षामधून आवाज देऊ नका विनंती आहे बॅटिंग करणाऱ्या हरिओम स्पोर्ट शहापूर या संघाला. धावसंख्या धावफलकावरती 50. स्ट्रायकिंगवरती सामोरे जाईल बॅट्समन आकाश. या वेळेला देखील ऑफस्टिक सोडून चालला हा बॉल. अंपायर सिग्नल इट इज वाईड. आणखीन एक एक्स्ट्रा रन ॲड होईल बॅटिंग करत असताना हरिओम स्पोर्ट शहापूर या टीमच्या खात्यामध्ये. एक्स्ट्रा रन नंतर टीमचा धावफलक पुढे जाऊन पोहोचेल ते 51 या धावसंख्येवरती. NP स्पोर्ट शहापूर टीम कॅप्टन आणि त्याचबरोबर शिवप्रेमी मुरबाड टीम कॅप्टन दोन्ही संघाच्या संघनायकांनी नाणेफेकी करता टॉस का बॉक्स कक्षामध्ये रिपोर्टिंग करा. या वेळेला फुल टॉस बॉल ऑफ ड्राईव्ह इथे केला. मिड ऑफ वरून चेंडू मागे चाललाय डीप मध्ये लॉंग ऑफच्या दरम्यान 2 धाबा तिथे कंप्लीट होत आहेत. तिसऱ्या रनचा प्रयत्न दीपकचा आणि दीपकला व्हावा लागतो धाबाद. षटक क्रमांक 5 मैदानामध्ये संपलं आणि सध्याच्या स्थितीला या बॉलवरती एकूण 2 धावा आणि त्याचबरोबर एक फलंदाज धाबाद होईल. 5 षटकांचं पहिलं सत्र ते समाप्त झालं आणि बॅटिंग करत असताना हरिओम स्पोर्ट शहापूर संघाचा धावफलक जाऊन पोहोचला ते म्हणजेच 5 विकेटच्या नुकसानामध्ये 53 या धावसंख्येवरती. 54 रनचं टार्गेट त्यांच्या समोर असेल सेकंड इनिंगमध्ये आणि 54 रनचं टार्गेट कशा प्रकारे गाठेल संघ भार्गव 11 साजय ऐकण्यासाठी जाऊयात मायक्रोफोनवरती सुनील शेलके सर यांच्याकडे. धन्यवाद.
आपल्या डावाला आपल्या संघाला सांघिक स्वतःचं 4 धावांनी अकाउंट इथे ओपन केले करण नावाच्या फलंदाजाने. स्वतः संघाचा कर्णधार आहे. दुसरा चेंडू आहे. चेंडू पडल्यानंतर बॅटची इनर एज जवळजवळ घेतली होती आणि एसटी रक्षकाने निश्चितच इथे मात्र चूक केली आहे आणि करण नावाच्या फलंदाजाला इथे मात्र निश्चितच जीवनदान दिलं गेलंय असं म्हणाल की हरकत नाही. चेंडू पडला. चेंडू पडल्यानंतर भरधाव वेगाने आतमध्ये आला. बरेचदा तुम्हाला चेंडू फिरवायचा असेल तर कमीत कमी गती तरी कमी करावी लागते, परंतु इथे मात्र त्याच गतीमध्ये चेंडू फिरवण्यामध्ये सक्षम ठरतोय हा गोलंदाज. दीपक नावाचा गोलंदाज. तुम्ही पाहतात हरिओम शहापूर वर्सेस भार्गव 11 साजई या दोन संघांदरम्यानचं हे द्वंद्व युद्ध. हाताचा चेंडू आहे. झेल घेण्याची संधी नाही आहे. शॉर्ट मिड विकेट मधून क्षेत्ररक्षक येथील चेंडू अडवून फेकी करतील तोपर्यंत 1 धाव दरम्यान इकडे मात्र येईल आणि एका धावेने 5 धावा संघाच्या सांघिक धावफलकावर असतील. 49 धावा यानंतर इथे मात्र कराव्या लागतील. 27 चेंडू आणि 49 धावा असं समीकरण इकडे मात्र पाहायला मिळेल. 54 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना संघ भार्गव 11 यांची फलंदाजी मित्रांनो आपल्याला इथे मात्र पाहायला मिळते. फलंदाजीसाठी करण आणि मयूर नावाचे 2 फलंदाज आहेत. मयूर दिवेकर यांनी आतापर्यंत 3 चेंडूंचा सामना करत असताना 5 धावा एकत्रित केल्या आहेत आणि करण धुळे नावाचा फलंदाज आहे. अजूनही त्याला स्ट्रायकिंग एंडवर येण्याची संधी मिळाली नव्हती. आता मात्र त्याच्यासाठी स्ट्रायकिंग एंडला येण्याची संधी उपलब्ध झाले. राईट लेफ्ट कॉम्बिनेशन मित्रांनो आपल्याला पाहायला मिळतं. राईट लेफ्ट कॉम्बिनेशन म्हटलं तर कसोटीचे क्षण असतात. अग्निपरीक्षा असते ती गोलंदाजाची, कारण त्याला दिशा इथे मात्र त्या दिशेवर कंट्रोल ठेवावा लागतो, नियंत्रण ठेवावं लागतं आणि बऱ्याचदा ती बदलावी लागते, चेंज करावी लागते. आणि हे सगळं करत असताना तुमच्याकडे जर नियंत्रण नसेल तर त्याचा खामियाजा त्याचं नुकसान मात्र तुमच्या संघाला होऊ शकतं. गोलंदाज तयार. करणसाठीचा पहिला चेंडू. उजवी एसटी सोडून जाणारा चेंडू. चेंडू आणि फळी यांचा संपर्क नाही. फक्त आणि फक्त आशाभूत नजरेने इथे मात्र पंचांकडे पाहण्यात आलं. पंच अतिशय तटस्थ आहेत आणि कोणत्याही पद्धतीने इथे मात्र चेंडू अवैध ठरवला नाही आहे. निर्धाव अशा पद्धतीच्या चेंडूची सांगता इथे दीपकच्या माध्यमातून करण्यात आली. स्वतःला पुन्हा एकदा तयार करतो यानंतरच्या चेंडूसाठी. स्विच हिट अटेम्प्टेड आहे. इथे मात्र चेंडूची दिशा आहे ती स्वेर आहे. अतिरिक्त इथे मात्र बाहेरच्या अंगाला चेंडू वळतोय, जातोय. सरळ एसटी रक्षक कलेक्ट करतायत. पंचांच्या समांतर आले असताना नंतर एकदा मिळाली. 6 धावा धावपलकर या पद्धतीने इथे मात्र लागल्या. 54 धावांचा बाटला करायचा आहे हा सामना जिंकण्यासाठी भार्गव 11 या संघाला. गोलंदाज दीपक. स्विच हिट आता मात्र केला गेलाय. 2 क्षेत्ररक्षकांच्या डोक्यावरून चेंडू सरळ जातोय. 4 धावांसाठी आलेला दणदणीत खणखणीत चौकार. या चौकाराच्या मदतीने संघाचं जे धावफलक आहे दुहेरी अंकामध्ये प्रवेश करत असताना 10 धावा धावफलकावर लागल्या. पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. 1 चेंडू या षटकातील अजून मात्र फेकला जाणार आहे. दीपक नावाचा गोलंदाज स्वतःचा गोलंदाजीचा कौशल्य इथे मात्र घेऊन मैदानामध्ये उतरलाय आणि या षटकातील शेवटचा चेंडू कशा पद्धतीने फेकला जातो सर्वांच्या नजरा त्याच्याकडे आहेत. पुन्हा एकदा स्विच हिट अटेम्प्टेड आहे. झेल घेण्याची संधी स्वीकारली जाते. सुरेख झेल आणि करण धुळेची खेळी मात्र फेल. तर इथे मात्र खेळाडू कक्षामध्ये परतलेला आपण पाहिला आहे. यानंतर समीकरण उरतंय. उर्वरित 4 षटकांचा काही यानंतर यायचा शिल्लक आहे. 24 चेंडू शिल्लक आहेत आणि 44 धावा इथे मात्र बनवायच्या आहेत. फलंदाजी करत असताना भार्गवी 11 संघाला हा आणि महत्वाचा सामना जिंकण्यासाठी अधिकचा वेळ तुमच्याकडून घेतला जातोय. हरिओम शहापूर संघाला विनंती असेल, ऑफिशियल कॉल असेल, अधिक वेळ खर्च करू नका. आपलं क्षेत्ररक्षणाचं जाळं आहे लवकरात लवकर इथे मात्र सेट करा. एनपी स्पोर्ट्स
शहापूर, सूरज हजारे आपण तुम्ही इथे मात्र तुमचा डिसिजन अजून पेंडिंग आहे. इतका वेळ निश्चितच तुम्ही डिसिजन घेण्यासाठी लावू नका. लवकरात लवकर तुमचा निर्णय आम्हाला कळवा. नाणेफेकी तुम्ही जिंकली आहे. कल्पेश नावाचा नवीन फलंदाज मैदानाकडे मार्गक्रमित झालाय. कल्पेश कुलकर्णी आणि गोलंदाजी मार्कवर येतोय सदाबार फलंदाज आणि तितकाच चांगला गोलंदाज कल्पेश जाधव. हे बॅटल जे आहे आता हे बॅटल पाहण्यासारखं मित्रांनो राहणार आहे. मयूर वर्सेस कल्पेश. पहिला चेंडू आहे, स्कूप केलाय, 4 धावांसाठी आलेला चौकार. आपली गुणवत्ता इथे मात्र सिद्ध करतोय मयूर, कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट. यस, इट इज फॉर रन. समालोचकाच्या निश्चितच वाणीतून ऐकलं आम्ही की मयूर दिवेकर अशा पद्धतीचा फलंदाजावर गोलंदाज आहे की ज्याने फार कमी कालावधीमध्ये स्वतःला सिद्ध केले आहे. आणि मित्रांनो त्याचं जे पोटेन्शियल आहे ते मैदानामध्ये त्याची गुणवत्ता निश्चितच दिसत आहे. फक्त आणि फक्त टायमिंग तिथे मात्र केलं होतं. चेंडू सरळ गेला, आरपार षटकार आला, धावफलक जाऊन स्थिरावते 20 या धावसंख्येवर. आता चेंडू पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न होता. ज्यावेळेस ऑल इज वेल चाललेलं असतं त्यावेळेस बरेच फलंदाज अशा पद्धतीचा प्रयत्न करत असतात. परंतु सरळ बॅटने ज्यावेळेस धावा तुमच्या बॅटमधून येत असतील त्यावेळेस असा वेडेपणा करण्याची खरं तर गरज नसते. परंतु एक धाव तरी मात्र इथे आली. 21 धावा धावफलकावर लागल्या, 1 गडी बाद झालाय. दुसरा षटक प्रगतीपथावर असताना कल्पेश कुलकर्णी नावाचा हा गोलंदाज आहे. स्वतःचा गोलंदाजीमधील स्किल इथे मात्र नैपुण्य दाखवताना आपल्याला पाहायला मिळतोय. 54 धावांचा टार्गेट आहे. लक्ष्याचा पाठलाग करायचा इथे मात्र फलंदाजी करत असताना भार्गव 11 साजई या संघाला आणि त्यांच्या विरुद्ध खेळत आहेत हरिओम शहापूर. फार मोठं नाव आहे मित्रांनो आणि त्या नावाप्रमाणे इथे खेळी होते का हे मात्र पाहायचं आहे. गोलंदाज तयार. मोठा फटका सजवायचा होता, चेंडूपळीचा संपर्क नाही आणि ऍट दी व्हेरी लास्ट इव्हेंच्युअली पंच अमोल यांचे 2 हात समांतर होतात आणि अवांतर एक धाव इथे मात्र एकवटली जाते. 22 धावा याचबरोबर धापलकर असतील. 1 गडी मात्र अद्यापर्यंत बाद झालाय. गोलंदाज तयार. आताचा चेंडू झेल घेण्याची कोणतीही संधी नाही. चांगलं क्षेत्ररक्षण इथे मात्र होत आहे. नो डॅमेज हॅज बीन डन. कोणतेही नुकसान इथे मात्र तरी होणार नाही. 1 धाव इथे मात्र आली. एका धावेने धापलक 1ने वाढतंय आणि 23 पर्यंत जाऊन इथे मात्र स्थिरावत आहे, विसावत आहे. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. दुसऱ्या षटकामध्ये हरिओम शहापूर संघाकडून कल्पेश कुलकर्णी नावाचा गोलंदाज गोलंदाजीसाठी स्वतःला पुन्हा एकदा तयार करून घेतोय. कल्पेश जाधव हाताचा फटका सरळ खेळून काढलाय आणि पायचा आहे, चौकार आहे की षटकार आहे, काय कनेक्शन होतं मित्रांनो. मेलोडियस साऊंड ऑफ द बॅट. बॉल इज आउट ऑफ द पार्क फॉर रन. सत्तावीस धावा धावफलकावर आहेत. अर्धा डाव इथपर्यंत त्यांनी सावरलेला आहे. 54 धावांची गरज होती. 27 धावा आतापर्यंत धावफलकावर आले आहेत. कल्पेश जाधव पुन्हा एकदा तयार असतील. मयूर
त्यांच्यासाठी काय फटका मित्रांनो, योग्य दिशा आणि अयोग्य अंतर असं म्हणायला हरकत नाही. झेल घेण्याची संधी ते मात्र स्वीकारली जात नाही. क्षेत्ररक्षकाकडे फार मोठी संधी चालून आली होती आणि अशा पद्धतीने इतक्या मोठ्या फलंदाजाला जर तुम्ही जीवनदान दिलं तर तुम्ही तुमच्या संघाला निश्चितच पराभवाच्या खाईकडे घेऊन जात आहात म्हणायला काही हरकत नाही. 2 धावा दरम्यान इथे मात्र घेतल्या गेल्या. 29 धावा याचबरोबर धावपलकर आलेले आपण पाहू शकता. 54 धावांचा पाठलाग करायचा, 29 धावा धावपलकर समीकरण उरलंय. आता यानंतर 18 चेंडू आणि 25 धावा. शिस्तीत राहत्या त्या उडू नको जादा. MP स्पोर्ट्स शहापूर तुम्ही इथे उपस्थित आहात. तुम्ही नाणेफेकी केलेली आहे, नाणेफेकी तुम्ही जिंकलेली आहे. फक्त आणि फक्त तुम्ही तुमचा डिसिजन अजूनपर्यंत कळवला नाही. विनंती असेल, दिस इज द लास्ट ऑफिशियल कॉल फॉर यू. यस, हा आम्ही बघतोय तुम्हाला. फिल्डिंग, यस, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आता तुम्ही घेतलाय. 2 षटकांचा खेळ संपला. 29 धावा धावपलकर आहेत. 18 चेंडूंमध्ये 25 धावांची गरज. 18 चेंडू आणि 25 धावा असं समीकरण या सामन्यामध्ये उरलंय. 54 धावांचा पाठलाग करायचा आहे. तो भार्गव 11 साजई या संघाला. चला, जास्त वेळ खर्च करताय क्षेत्ररक्षण करणारा हरिवंश संघ. आपण या अगोदर असा विलंब केला होता, आताही तुमच्या माध्यमातून विलंब थोडाफार होतोय. विनंती आहे, वेळेच्या बाबतीत सहकार्य तुमचं अपेक्षित आहे. पंच अमोलजी कथोरे, आपण मात्र इथे सूचित करायचं आहे, वॉर्निंग द्यायची आहे. वेळेच्या बाबतीत कटाक्ष थोडंफार पाळणं फार गरजेचं आहे. आजच्या दिवसामध्ये बऱ्याचदा रात्रीचे सामने असतात, रात्र छोटी आणि सोंगोपार असं म्हटलं जातं. इथे मात्र दिवस आणि दिवसामधील फार कमी वेळ इथे मात्र आपल्यासाठी शिल्लक आहेत. बरेच सामने यानंतर इथे खेळवायचे आहेत. 3:45 बरोबर इथे मात्र वाजलेले आहेत. 3.41 अशी ही वेळ घड्याळ आपल्याला दर्शवते. या अगोदर सकाळच्या सत्रामध्ये उल्लेख करत असताना आजचा दिवस मित्रांनो 28 फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिवस, नॅशनल सायन्स डे आहे. आणि माणसाचं परावलंबित्व विज्ञानावर किती आहे, किती माणूस विज्ञानावर अवलंबून आहे याचे अनेक नमुने असतात. त्यातीलच पहिला नमुना म्हणजे घड्याळ. जे घड्याळ आहे त्या घड्याळाच्या काठावर माणसाचं जीवन असतं. अगदी सकाळी पहाटे उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत. गोलंदाज गोलंदाजी मार्कवर इथे मात्र स्वतःला तयार करतोय. चला, अधिकचा वेळ घेऊ नका. पुन्हा पुन्हा विनंती असेल, दीपक नावाचा गोलंदाज गोलंदाजीसाठी तयार. फलंदाजीसाठी रेडी असतील फलंदाज कल्पेश कुलकर्णी. बाहेरच्या दिशेने खेळून काढलाय आणि शॉर्ट थर्ड मॅन रिजन मध्ये मिस फील्ड होते. अंतिम क्षणाला इनसाइड डिफेन्स चेंडू अडवण्यामध्ये सक्सेसफुल ठरतोय फलंदाज. तोपर्यंत 2 धावा घेण्याची मुभा इथे मात्र दिली जाते आणि ही जी संधी आहे त्या संधीचं सोनं करत असताना 2 धावा धावपलकावर अंकित केल्या जातील आणि या 2 धावांनी धावपलक 2 ने वाढेल. 31 दॅट इज 31 पर्यंत जाऊन पोहोचलेला आपल्याला पाहायला मिळेल. इक्वेशन नवं आता इथे मात्र चेंज होताना पाहतो आपण. 17 चेंडू आणि 33 धावा, 23 धावा. यस, आताचा फटका फक्त आणि फक्त लेग लान्स करण्याचा प्रयत्न होता. डायरेक्ट हिट अटेम्प्टेड. आपण पहिला अनसक्सेसफुल अटेम्प्ट दॅट वॉज. मीनवाइल बॅट्समॅन हॅड इनफ टाइम टू टेक 1 सिंगल. विथ द हेल्प ऑफ दिस 1 सिंगल स्कोर विल मूव ऑन 32 itself with the loss of 1 wicket. This is the third over is in progress. Being bowled by new bowler Deepak. He is in his second spell. He has bowled 1 over so far. Once again getting ready to bowl, this time Mayur Divekar. Mayur Divekar is on 22 unbeaten so far, has been faced 8 balls now. With the help of 3 4s and 1 massive hit, sixer. Good looking start, firmly hit. There is the attempt of fielding, good attempt. Fieldsman field it and returns. Batsman had enough time to take 2 runs. With the help of these 2 runs, score will move now 34 itself. 15 more to bowl and 20 more to win. 15 चेंडू आणि 20 धावा असं समीकरण. आताचा चेंडू उजव्या यष्टीच्या फायरच जाऊन बाहेर जाऊन लँड झाला आणि चेंडू पडल्यानंतर जरी आतल्या अंगाला वळला असेल तरी त्याचं लँडिंगच इतकं बाहेरचं झालं होतं की पंचांना कोणत्या पद्धतीने मनामध्ये शंका नव्हती. पंचांनी हात समांतर केले. 1 अवांतर धाव आल्याची ते मात्र निश्चितच शाश्वती झाली. 1 धावाने 35 धावा धावपलकर लागल्या. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. आताचा फटका पुन्हा एकदा सातत्याने जे लॉंग ऑन रिजन आहे ते रिजन इथे मात्र टार्गेट केलं जात आहे. फलंदाज मयूर दिवेकर यांच्या माध्यमातून 1 धाव घेण्यामध्ये कोणताही प्रतिबंध त्यांना इथे मात्र मिळाला नाही. 36 धावा धावपलकावर लागल्या. आता समीकरण बदलतंय. 14 चेंडू आणि 18 धावा असं समीकरण.
14 चेंडूमध्ये 18 धावा इथे मात्र डिफेंड कराव्या लागतील. गोलंदाज दीपक गोलंदाजी मार्कवर तयार असेल आणि राईट लेफ्ट कॉम्बिनेशन आल्यानंतर गोलंदाजाची त्रेधा तिरपीट उडणं म्हणजे नेमकं काय असतं तर आपण मैदानामध्ये हे अनुभवू शकता. ज्यावेळेस उजव्या हाताचा फलंदाज मयूर दिवेकर फलंदाजीसाठी होता त्यावेळेस चेंडू उजव्या एसटीच्या बाहेर लँड झाला. इथे मात्र डाव्या हाताचा फलंदाज फलंदाजीसाठी कल्पेश कुलकर्णी आला आणि इथेही उजव्या एसटीच्या बाहेर अतिरिक्त चेंडू लँड झाला आणि स्क्वेअर चेंडू इथे मात्र घोषित केला गेला. 37 धावा धावफलकावर. आताचा चेंडू फुलटॉस आहे. अल्टिमेटली इथे मात्र चांगल्या पद्धतीचं कनेक्शन आलं. क्षेत्ररक्षणाचा प्रयत्न दुसऱ्या प्रयत्नामध्ये क्षेत्ररक्षण चांगलं झाले तितकी चांगली फेकी आली आहे. 1 धाव दरम्यान घेण्याची मुभा इथे मात्र प्राप्त होते. 38 धावा याचबरोबर धावफलकावर लागतात. 13 चेंडू आणि 16 धावा असं साधं सोपं आणि सुलभ अशा पद्धतीचं हे समीकरण. बरेच सामने या ग्राउंडवर मित्रांनो असेच आपण पाहिलेत की ज्यामध्ये बॉल टू बॉल अशा पद्धतीचं इक्वेशन येतं तरीही सामने रंजक अवस्थेमध्ये गेलेले पाहायला मिळालेत. आता मात्र समोर खेळून काढले डाऊन दी ग्राउंड. झेल घेण्याची संधी नाहीये. 4 धावांसाठीचा आलेला नेत्र दीपक चौकार. जातो तो भावेश पवार याच्यावर आधारित संगीत आपण ऐकलं. इथे मात्र 3 षटकांचा खेळ संपतो. 3 षटकांच्या अंती 42 धावा धावफलकावर आहेत. 1 गडी मात्र आतापर्यंत बाद करण्यामध्ये यशस्वी ठरला आहे गोलंदाजी करणारा हरिओम संघ आणि इक्वेशन आता मात्र उरतंय 12 चेंडू आणि 12 धावा. चला अधिकचा वेळ खर्च करू नका विनंती आहे. हरिओम संघ 12 चेंडू आणि 12 धावा असं समीकरण मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. पाहूया गोलंदाज गोलंदाजी मार्कवर स्वतःला तयार करतील. कोण गोलंदाज इथे मात्र गोलंदाजीसाठी तयार होत आहेत. गोलंदाजाचं नाव आदिनाथ नावाचा हा गोलंदाज आहे. गोलंदाजीसाठी स्वतःला मात्र तयार करून घेतोय. कर्णधार त्याच्यावर जबाबदारी इथे मात्र देत आहेत. फार मोठं काम खरं तर त्याला करायचं आहे. 12 चेंडूंमध्ये 12 धावा इथे मात्र डिफेंड करायचे आहेत. झेल घेण्याची संधी शॉर्ट फाईन लेग रिजन मध्ये होती आणि त्या संधीचं इथे मात्र सोनं केलं जात आहे. सुरेख झेल आणि फलंदाज कल्पेश कुलकर्णी असतं. ते प्रत्येक पाऊल प्रत्येक निर्णय मात्र योग्य असतो की नसतो हे ठरवणं आपल्या हातामध्ये आहे. धोके पत्करून आपण वेगवेगळ्या पद्धतीचे निर्णय घेत असतो परंतु ते निर्णय कोणत्या बाजूने जातात त्या निर्णयाने आपण आपल्याला यश मिळतं की नाही ह्याची जी चर्चा असते किंवा परिणामाची जी भीती असते ती भीती त्याहीपेक्षा अधिक आपल्याला अपयश किंवा अपयशाची भीती न बाळगता यश प्राप्त करण्याची इच्छा आपल्याकडे असणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा शॉट ऑफ गुड लेंथ. पंचांचा बोट निश्चितच काही सिग्नल कोणताही आम्हाला इथे मात्र मिळत नाहीये आणि निश्चितच निर्धाव अशा पद्धतीच्या चेंडूची सांगता झाली. पूर्वी निश्चितच एक ऍडव्हर्टिजमेंट टीव्हीवर लागायची आपण सर्वांनी ती पाहिली आहे आणि त्या ऍडव्हर्टिजमेंटमध्ये आपण पाहतो जोरदार अपील केली जाते आणि त्यानंतर पंच बोट त्यांचा वर करतात हळूहळू आणि कानापर्यंत जाऊन कान खाजवताना आपण पाहिलेले आहेत. अशा पद्धतीचे किस्से क्रिकेटमध्ये कधी कधी होत असतात. गोलंदाज तयार. 2 क्षेत्ररक्षकांना इथे मात्र विभाजलं जात आहे आणि लॉंग स्टॉप रिजन मध्ये येणारा 4 धावांसाठीचा नॉन स्टॉप चौकार.
असतील मयूर दिवेकर. व्यक्तिगत 33 धावांचं कॉन्ट्रीब्युशन आतापर्यंत 13 चेंडूंचा सामना करत असताना देत आहेत. इथे मात्र आपल्या संघासाठी एक ही इज द बॅकबोन ऑफ द बॅटिंग ऑर्डर ऑफ भार्गव 11 असं म्हणायला काही हरकत नाही. पाठीचा कणा आहे आणि तो कणा अजूनपर्यंत निश्चितच प्रभावशाली कामगिरी इथे मात्र करतोय. अनबिटन 33 वर खेळतोय आणि यानंतर आता समीकरण सोपं झालं. 9 चेंडू आणि 8 धावा. स्टेप आउट झालेत फक्त आणि फक्त रक्षात्मक रीतीने खेळून काढले. मला असं वाटतं गॅपमध्ये ढकलायचं होतं आणि 2 धावा घेण्याचा प्रयत्न करायचा होता, परंतु जो संपर्क झाला तो संपर्क तितकासा चांगला पुरेसा नव्हता की ज्या संपर्कावरून चांगल्या पद्धतीचा फटका तयार होईल आणि 2 धावा घेण्यामध्ये तो सक्षम ठरेल. 1 धाव मीनवाल इकडे मात्र आली आणि एका धाव्याने धप्पल केकने वाढलं 47 पर्यंत जाऊन पोहोचलं. आताचा फटका आहे रक्षात्मक रीतीने खेळून काढलेला आहे. 1 धाव तरी मात्र मित्रांनो इथे आली आणि इथे विचार करण्याची जी पद्धती आहे ती पद्धती इथे बदललेली आपण पाहतोय. दोन्ही जे फलंदाज आहेत ते फलंदाजांनी आता एकेरी दुहेरी धावांवर फोकस करण्याचा इथे मात्र निर्णय घेतलेला आहे. 7 चेंडूंमध्ये 6 धावांचा यानंतर हे लक्ष्य आहे, टार्गेट आहे. बऱ्याचदा अशा पद्धतीचं टार्गेट आलं की फलंदाज डिफेन्सिव्ह मूडमध्ये येतो आणि त्यानंतर गेम चेंज झालेली आपण पाहतो. त्यानंतर गोलंदाजी करणारा संघ त्या सामन्यामध्ये शिरकाव करतो. स्कूप करायचा आहे. इथे मात्र अनसक्सेसफुल अटेम्प्ट आहे. निर्धाव चेंडून इथे मात्र हे षटक संपतंय आणि आता मात्र समीकरण उरलंय. 4 षटकं संपलेत. 48 धावा धावपलकर 2 गडी बाद झालेत. 54 धावांचा पाठलाग करत असताना उर्वरित शेवटचं षटक उरतंय आणि 6 चेंडू 6 धावा असं समीकरण. ओव्हर टू डीजे. सहा चेंडू आणि 6 धावा असं समीकरण मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. हा सामना जिंकण्यासाठी भार्गवी 11 साजई या संघासमोर आहे. त्यांच्या प्रतिस्पर्धी विरुद्ध बाजूने काम करणारा संघ आपण पाहतोय. शहापूर तालुक्यातून इथपर्यंत मुरबाड तालुक्यामध्ये प्रवास ज्यांनी केलेला आहे. चांगलं क्रिकेट आतापर्यंत ते खेळले आहेत. ते हरिओम स्पोर्ट्स शहापूर हा संघ. 6 चेंडू 6 धावा डिपेंड करावं लागतील मला असं वाटतं. आता सिली पॉइंट आणि सिली मिडॉन कुठेतरी प्लेस केला जाईल. यस, ज्या पद्धतीने इथे मात्र वर्णन केलं गेलं सिली मिडॉनवर एक क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात केला जातोय आणि जास्तीत जास्त क्षेत्ररक्षक आता मात्र फलंदाजाला घेराव करताना आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाज गोलंदाजीवर तयार असतील. नवीन गोलंदाज आहेत मयूर दिमकर. 6 चेंडू 6 धावा फार सुंदर रीतीने खेळून काढलेला आहे. प्रॉपर क्रिकेट बुक शॉट आहे. दीपक यांचं चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावा घेण्यापासून प्रतिबंध केलं, परावृत्त केलं. अदरवाईज दुसरा एखादा क्षेत्ररक्षक असता तर लेझी थ्रो येण्याची शक्यता होती, परंतु ज्यावेळेस फास्टर बॉलर त्यावेळेस तिकडे मात्र क्षेत्ररक्षण करतो त्यावेळेस जो रिटर्न आहे तो रिटर्न चांगल्या पद्धतीने येत असतो. गोलंदाज पुन्हा एकदा मयूर दिनकर स्वतःसाठी तयार करतोय. 5 चेंडू 5 धावा. शपल क्रॉसून खेळण्याचा प्रयत्न होता. डायरेक्ट पीठ हवा आहे आणि अंतिम क्षणाला स्वतःच्या पॉपिंग क्रीजमध्ये रिटर्न करण्यामध्ये सक्षम ठरतोय. मयूर दिवेकर स्वतःला कुठेतरी इजा झाली, चेंडू लागलाय तिथे मात्र बघायचं आहे. 4 चेंडू आणि 5 धावा असं समीकरण मैदानामध्ये उरतंय. फर्स्ट एड बॉक्स, पाणी वगैरे बघा. ऑक्सिजन नाही.
करत असताना हरिओम संघ स्वतःचं अस्तित्व आणि या सामन्यातील जिवंतपणा अजूनपर्यंत टिकून ठेवण्यामध्ये सक्षम ठरतोय. लो स्कोरिंगच्या सामन्यात मित्रांनो अंतिमच्या षटकापर्यंत ज्यावेळेस जातात त्यावेळेस निश्चितच त्यामधील रंजकता जी आहे आणि प्रेक्षकांचं निश्चितच अवदान हे शिगेला पोचलेलं आपण पाहतोय. 4 चेंडू आणि 5 धावा असं समीकरण. अमोल कथोरे आयोजित आमदार चषक 2021 आणि चषकातील 6वा दिवस मित्रांनो आपण 6व्या दिवसाचा हा आनंद इथे मात्र लुटतोय आहे. सामन्यांचं थेट प्रक्षेपण इथे मात्र 10 क्रिकेट या वेबसाईटच्या द्वारे इथे मात्र युट्यूबचं लाईव्ह प्रक्षेपण केलं जातं. त्यांचाही मोलाचा वाटा इथे मात्र या टेनिस क्रिकेटला ग्लॅमर प्रदान करण्यामध्ये आहे. आणि पूर्वीचं टेनिस क्रिकेट आता तर टेनिस क्रिकेट मित्रांनो फार बदललंय आणि आता टेनिस क्रिकेटला सुवर्ण दिवस आलेले आहेत, परंतु राजाश्रय तरीही अजूनपर्यंत मिळालेला आपल्याला पाहायला मिळत नाही. लेदर क्रिकेटला ज्या पद्धतीने राजाश्रय पूर्वीचा विचार केला तर पूर्वी जे कलाकार असायचे ते कलाकारांना राजाश्रय मिळायचा आणि इथे मात्र टेनिस क्रिकेट आहे ते टेनिस क्रिकेट या सगळ्या गोष्टीच्या प्रतीक्षेत अजूनपर्यंत आपण पाहतोय. मित्रांनो आपण सामना आजच्या दिवसातील अतिशय महत्त्वाचा इकडे मात्र पाहतोय. भार्गव 11 वर्सेस हरिओम 11 या दोन संघांदरम्यान तालुका ओपन हाफ मधील हे क्रिकेट आपण मित्रांनो अनुभवतोय. दीपक नावाचा क्षेत्ररक्षक होता की ज्याला तिथे मात्र इजा झालेली असं निश्चितच वाटतंय. मयूर दिवेकर नावाचा एक खंदा शिलेदार आहे अजून मैदानामध्ये उपस्थित आहे आणि ही जी इनिंग आहे ती इनिंग त्याने स्वतःची कन्सॉलिडेट केली आहे. 16 चेंडूंचा सामना करत असताना 34 धावा आतापर्यंत, 4 चेंडू 5 धावांची गरज. मोठा फटका खेळायचा आहे. लेग साइड रिजन मध्ये टार्गेट केलं जाते. एक धाव आली. चांगलं क्षेत्ररक्षण सलाम शेख याच्या माध्यमातून दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा वाऱ्याच्या वेगाने ते मात्र पूर्ण केले जातात. 2 धावांनी धावफलक 2ने वाढतंय आणि 51 पर्यंत जाऊन पोहोचते. 2 गडी आतापर्यंत बाद झालेत. काल एक सामना मित्रांनो असाच रंगला होता. 3 चेंडूंमध्ये 3 धावाची गरज असताना बेलपाडा वर्सेस मला वाटतं शिवप्रेमी शिरगाव हा सामना तो असावा आणि त्यानंतर तो सामना मला वाटतं बेलपाडा संघाने त्यानंतर तिथे तो जिंकलेला आपण पाहिला होता. 3 चेंडू 3 धावा. फुलटॉस आहे. मोठा फटका आहे. योग्य दिशा, योग्य अंतर, चेंडू मात्र चुमांतर आणि हा सामना जिंकतोय भार्गव 11 साजई संघ. जिंकलेल्या संघाचं हार्दिक 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 अभिनंदन. हार्दिक अभिनंदन मयूर दिवेकर. चांगली खेळी तुझ्या बॅटमधून आम्हाला पाहायला मिळाली आणि तितकंच गोड कौतुक असेल हरिओम शहापूर संघाचं. या आयोजनामध्ये तुम्ही तुमचा सहभाग मात्र नोंदवला त्याबद्दल आयोजकांतर्फे तुमचं हार्दिक हार्दिक